विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आवर्त, प्रत्यावर्त म्हणजे चक्रीवादळ याबद्दल माहिती पाहणार आहोत। चक्रीवादळाबद्दल तुम्हाला माहितीच आहे। बऱ्याचदा बंगालचा उपसागर म्हणजे भारताची पूर्व किनारपट्टी आणि अरबी समुद्र म्हणजे भारताची पश्चिम किनारपट्टी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळे येतात। आताच काही दिवसाआधी एक वादळ येऊन गेलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती पाहू की आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय। तर या इथे बाजूला एक इमेज दिसत आहे आपल्याला, तर ही सॅटेलाइटने म्हणजे तो उपग्रहाने काढलेलं आवर्ताचं चित्र आहे, सॅटेलाइटने घेतलेलं। तर यामध्ये आपण पाहू शकतो की मध्यभागी संपूर्ण हवा जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचा जो आकार आहे तो विद्यार्थ्यांनो मुळात अशा प्रकारचा आहे। तर म्हणजे काय, तर सभोवतालची हवा मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मध्यभागी वायुदाब कमी असते आणि मध्यभागी वायुदाब कमी असला की मग सभोवतालची जी हवा आहे ती त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते। त्याला आपण वावटळ वगैरे सुद्धा म्हणतो। तर आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो, आपण इथे पाहू शकतो एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवतालची हवा जास्त दाबाकडून हवेचा वायुदाब जास्त असते। म्हणजे काय, तर मध्यभागी वायुदाब कमी असतो आणि सभोवताली वायुदाब जास्त असतो, तेव्हा या जास्त वायुदाबाकडली हवा कमी वायुदाबाकडे जाण्याचा प्रयत्न करत असते। बघा, आपण या इमेजमध्ये पाहू शकतो की सभोवतालची हवा मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे, कारण मध्यभागी वायुदाब कमी आहे। तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवतालचा हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते। केव्हा होते, जेव्हा सभोवतालचा वायुदाब जास्त असतो आणि एखाद्या ठिकाणचा वायुदाब कमी असतो, तेव्हा आवर्ताची स्थिती निर्माण होते। कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वारे वेगाने वाहतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे, लक्षात घ्या, पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात हे वारे आवर्त वारे हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात। उत्तर गोलार्धामध्ये पृथ्वीच्या परिवलनामुळे आवर्त वारे घड्याळाच्या विरुद्ध, कारण घड्याळाची दिशा अशा प्रकारे असते, तुम्हाला माहीत आहे की घड्याळाचा काटा अशा प्रकारे फिरतो गोल, परंतु विरुद्ध म्हणजे काय, तर विरुद्ध म्हणजे अशा प्रकारे फिरणे, म्हणजे वाऱ्याची दिशा अशा प्रकारे असणे, उलट। तर उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते, जशी ही इमेज आहे खाली, आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहते, म्हणजे सरळ वाहते अशा प्रकारे। तर आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो। आवर्त वाऱ्याचा प्रभाव क्षेत्र मर्यादित असते, म्हणजे ज्या भागामध्ये आवर्त निर्माण होते त्याच भागात पाऊस पडतो। वाऱ्याचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते। म्हणजे अनिश्चित म्हणजे काही निश्चितता त्यामध्ये नसते। आपल्यालाही माहीत आहे की वावटळ जेव्हा येते आपल्या घराकडे तेव्हा ती नेमकी कोणत्या मार्गाने जाणार आहे आपल्याला काही कन्फर्म माहीत नसते। तर उपग्रहाने घेतलेलं हे इमेज आपण पाहतच आहे। तर याची जी एकंदरीत इमेज तयार होईल ती अशा प्रकारे तयार होते। ही सुद्धा आवर्ताची आकृती आहे। तर आपण पाहू शकतो की आवर्ताच्या मध्यभागी यल लिहिलेला आहे या ठिकाणी। यल म्हणजे लो म्हणजे कमी दाब, मध्यभागी कमी दाब असा त्याचा अर्थ होतो। आणि सभोवताली लिहिलेला आहे जास्त दाब, कारण सभोवताली जास्त आहे, मध्यभागी कमी वायुदाब आहे,
तेव्हा सभोवतालची हवा मध्यभागी जाण्याचा प्रयत्न करीत आहे, म्हणून ॲरोसुद्धा आतमध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहू शकतो ही आवर्ताची आकृती आहे. आणि येथे आपण वायुदाबाचं मूल्यसुद्धा पाहू शकतो की बाहेर जास्त आहे 1000, आतमध्ये जात असताना ते 994 पर्यंत कमी होत गेलेलं आहे. म्हणजे मध्यभागी वायुदाब कमी आहे, सभोवताली वायुदाब जास्त आहे. तर आवर्तांनाच चक्रीवादळ असे सुद्धा म्हणतात. तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागामध्ये जपान, चीन, फिलिपाईन्स हे देश आहे. आणि या देशाच्या किनाऱ्यालगत जी वादळे निर्माण होतात ती टायफून नावाने ओळखली जातात. लक्षात ठेवा, हे नाव खूप महत्त्वाची आहे की जपान, चीन, फिलिपाईन्स या देशांच्या किनारी भागामध्ये जी वादळे निर्माण होतात त्यांना टायफून असे म्हणतात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये वाहतात आणि मुसळधार पाऊस पडतो आणि ते विनाशकारीसुद्धा असतात. कॅरेबियन समुद्र म्हणजे कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स. लक्षात असू द्या, कॅरेबियन समुद्रामध्ये निर्माण होणारी हरिकेन्स म्हणजे अटलांटिक महासागरामध्ये जवळपास. तर ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी 60 किलोमीटर प्रति तास असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता मात्र कमी असते, ते कमी विनाशकारी असतात. हे चक्रीवादळाचं इमेज आहे, हे आपण आधीच बघितलेलं आहे. चक्रीवादळाचा जो आवर्त प्रकार आहे तर हा प्रत्यावर्त प्रकार हा याच्या उलट आहे. आता हे आवर्ताच्या उलट प्रत्यावर्त. तर मध्यभागी काय लिहिलं जाईल, येथे यल लिहिलं आहे आवर्तामध्ये, तर येथे लिहिलं राहील एच. एच म्हणजे हाय, म्हणजे मध्यभागी जास्त दाब राहील आणि सभोवताली कमी दाब राहील आणि मध्यभागातून वारे बाहेर येताना दिसल. तेव्हा प्रत्यावर्ताची इमेज अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. तर काय होते की एखाद्या ठिकाणी मध्यभागी जास्त दाब असतो हा आणि सभोवताली कमी वायुदाब असतो, तेव्हा मध्यभागातील जास्त दाबाची हवा सभोवतालच्या कमी वायुदाबाकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि अशा वाऱ्याच्या स्थितीला प्रत्यावर्त असे म्हणतात. आपण इथे पाहू शकतो की सभोवताली जास्त आहे, मध्यभागी कमी आहे. मध्यभागी 110च आहे, सभोवताली मध्यभागी जास्त आहे 1010 आणि बाहेर आहे 1004. म्हणजे जसजसं मध्यभागी वायुदाब जास्त आहे, सभोवताली कमी आहे, तेव्हा मध्यभागातून हवा बाहेरच्या दिशेने फेकली जाते. अशी परिस्थिती म्हणजे प्रत्यावर्त. तर आपण इथे वाचू सुद्धा शकतो की बघा, एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय स्थिती केंद्राच्या मध्यभागी हवेचा दाब जास्त, केंद्र भागाकडून सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार वारे वाहतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. मगाशी आपण पाहिलं की आवर्त उत्तर गोलार्धात उलट वाहते, तर प्रत्यावर्त उत्तर गोलार्धात सरळ वाहते, काट्याच्या दिशेने वाहते, घड्याळीच्या काट्याच्या. तर दक्षिण गोलार्धात हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात प्रत्यावर्त, तर आवर्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहते. म्हणजे आवर्त विरुद्ध प्रत्यावर्त म्हणून कृतीसुद्धा त्यांची उलट आहे. तर यावेळी आकाश निरभ्र असते, कमी वेगाने वारे वाहतात आणि हवामान उत्साहवर्धक असते. तर तेव्हा आवर्त वाहते, तेव्हा मात्र विध्वंसक असते. तर बघा, अशा प्रकारची स्थिती बहुधा कधी काही दिवस किंवा एका आठवड्याची असू शकते आणि असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होते. प्रत्यावर्ताच्या मध्यभागी वायुदाब जास्त असतो म्हणून एच हे केंद्रस्थानी लिहिलं असते, एच म्हणजे हाय. तर त्यामुळे या प्रदेशात काय होते की वारे बाहेरच्या दिशेने फेकले जाते, म्हणून त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असते, कारण वारे तेथून दूर फेकले जातात. तर ही जास्त वायुदाबाची म्हणजे प्रत्यावर्ताची आकृती आहे. आणि हे म्हटलं आहे की वादळांना नाव देण्याची प्रथा. वादळांना नाव देण्याची प्रथा तुम्हाला माहीत आहे का? जगभर येणाऱ्या चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावाची एक यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावानुसार ही यादी तयार केली जाते. तर म्हणजे ज्या समुद्रामध्ये वादळ येत आहेत त्या सभोवतालची देशच हे नावं ठरवतात. तर वाऱ्याचा वेग जर 33 नॉट्स म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. आणि वादळ लक्षात राहावं म्हणून त्याला ते नाव देण्यात येते. तर आपला देशसुद्धा अनेक वादळांना नाव देतो, जे अरबी समुद्रात किंवा पश्चिम बंगाल म्हणजे
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होतात अशा वादळांना. तर लेसन इथे संपलेलं आहे विद्यार्थ्यांनो, म्हणून तुम्हाला तिथे स्वाध्यायसुद्धा लिहायचा आहे.